श्वास प्रश्वास नाद आदींचे रहस्य समजावून घेण्याच्या उद्देशाने महासिद्ध योगी श्री गोरक्षनाथांनी सद्गुरू दत्तात्रेयांना असे विचारले की हे श्री दत्तदेवा, श्वासरूपाने शरीरामध्ये कोण प्रवेश करीत असतो आणि शरीरातून प्रश्वास रूपाने कोण बाहेर जातो? ज्या शब्दाचा उच्चार केला जातो त्या शब्दांचा लय कोठे होतो? आपण कृपा करून मला या सर्व गोष्टींचे रहस्य सांगा. तर दत्तात्रेय असं सांगतात, हे अवधूत गोरक्षनाथ, या सर्व विषयांबद्दल मी तुला जे काही समजावून सांगतो ते तू नीट लक्षपूर्वक ऐक. कोणीही येत नाही आणि कोणीही जात नाही. जे काही ऐकले जात असते त्याचा नादामध्ये लय होतो. ज्याप्रमाणे एकाच सूत्राच्या सहाय्याने हार विणला जातो, त्याप्रमाणे या अखंड स्थितीमध्ये अर्थात नित्य स्थितीमध्ये येणे जाणे आणि अनंत वैचित्र्य ग्रथित झालेले किंवा सामावणे आहे. तर इथं जे आपण गांभीर्याने विचार करतो की शरीरामध्ये कोण प्रवेश करतो किंवा श्वास प्रश्वास रूपाने कोण बाहेर जातो, म्हणजे आत्म्याविषयी इथं ज्ञान विचारलेलं आहे. तर दत्तात्रेय स्पष्ट सांगत आहे की कोणीही येत नाही आणि कोणीही जात नाही. हा आपल्याला समजून घेण्याचा, स्वतःला शोध घेण्याचा विषय आहे. तर ही एक प्रक्रिया आहे आणि ज्याप्रमाणे एकाच सूत्राच्या साह्याने, सूत्र म्हणजे धागा, एका धाग्याच्या साह्याने संपूर्ण हार विणला जातो, त्याप्रमाणे या अखंड स्थितीमध्ये अर्थात नित्य स्थितीमध्ये येणे जाणे, म्हणजे जे जन्ममरणाचा फेरा आहे तो सतत सुरू असतो. या स्थितीमध्ये येणे जाणे आदी अनंत वैचित्र्य ग्रथित झालेले किंवा सामावलेले आहे. म्हणजे हे विश्वाची साखळी अखंड चालू आहे आणि हे चालतच राहणार आहे. योगशास्त्रात असे सांगितलेले आहे की ज्यावेळी प्राणी मात्र श्वास बाहेर टाकतात त्यावेळी हंकाराचा उच्चार होतो व ज्यावेळी श्वास आत घेतो त्यावेळी सकाराचा उच्चार होतो. अशा प्रकारे जीव हा अहोरात्र श्वास प्रश्वासाद्वारा उलट्या पद्धतीने हंस किंवा आपण पाहिलंय की सोहम अजपा गायत्री या मंत्राचा 21,600 वेळा जप करीत असतो. म्हणजे हे न कळत चाललेली प्रक्रिया असते. परंतु या रहस्यमय प्रकाराची जीवाला कोणतीही कल्पना नसते. किती वेळेला आपण आता जन्म झाल्यापासून श्वास घेतो, श्वास सोडतो, आपल्याला कल्पना तरी आहे का की आतमध्ये हे कसा उच्चार होतो, कोणत्या शब्दाचा होतो, त्यावरती आपण कधी फोकस न केल्यामुळे त्याचं आपल्याला कधी महत्त्वच नाही समजलेलं. या रहस्यमय प्रकाराची जीवाला कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे जीवाला जन्म, मरण, शोक, भय वगैरे प्राप्त होत असतात. म्हणजे अहोरात्र आपण अजपा गायत्री करत असतो, श्वास प्रश्वास घेत असतो. सोहम या मंत्राप्रमाणे त्याचे उच्चार होत असतात, श्वास येण्याचे आणि जाण्याचे. परंतु या प्रत्येक जीवाला त्याची कल्पना नसते आणि त्यामुळं कल्पना नसल्यामुळं म्हणजे जर आपण श्वासावरती लक्ष दिलं, अवेअरनेसमध्ये राहिलो आणि त्या श्वासाकडं जर कायम लक्ष दिलं, इतकं सोपं आहे की यामुळे जीवाला जन्म, मरण, शोक, भय वगैरे प्राप्त होत असतात. म्हणजे न लक्ष दिल्यामुळे, जीवाला कोणतीही कल्पना नसल्यामुळे. जर आपण म्हणजे या आपल्याला मॅडम नेहमी सांगत असतात की ध्यान म्हणजे फार काही वेगळी गोष्टी किंवा अवघड गोष्ट नाही आहे. सतत आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवणं, श्वास कसा येतोय आणि कसा जातोय. आपण जे जे काही काम करत असतो दिवसभर, जे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, तर ते काम करत असताना सुद्धा आपलं लक्ष श्वासावरती पाहिजे की श्वास कसा येतोय आणि कसा जातोय. म्हणजे हे अगदीच अवघड गोष्टी खूप सोपे आहेत. आपल्याला कसं वाटत असतं की खूप काही अवघड ज्ञान आहे, खूप अवघड गोष्टी आहेत आणि हे ज्ञान घेतल्यानंतरच आपल्याला आत्मसिद्धी मिळेल किंवा आत्मसाक्षात्कार मिळेल. तर असं काहीही नसतं. ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटत असतात ना, त्या खूप सोपे असतात आणि त्याचमुळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या सहज शक्य असलेल्या गोष्टी आपण टाळत राहतो कारण त्याचं महत्त्वच समजत नाही. जसं की आता आपण पाहतो की हवा, पाणी या गोष्टी किती मुबलक आहेत आणि आपला संपूर्ण निसर्ग हा आपल्या भोवताली कायम असतो
आणि त्या निसर्गाचंच आपल्याला महत्त्व समजत नाही. म्हणजे ते अमूल्य आहे. आता ह्या मोफत मिळालेल्या गोष्टी आहेत सगळ्या. हवा आपल्याला मोफत मिळते, पाणी मोफत मिळतं, परंतु हे जे मोफत मिळतं आणि जे सहज शक्य आहे त्यामध्येच सर्व गूढ तत्व आहेत आणि आपण याच गोष्टींना सहज दुर्लक्ष करतो. परंतु खरं ज्ञान ह्या जीवाचं जे खरं जे ज्ञान आहे, म्हणजे मरण शोक जन्म मृत्यू भय यातून जर बाहेर पडायचं असेल तर या सर्व गोष्टींना आपला हा रोजचा जो आपण श्वास घेतो, हा श्वाससुद्धा किती अमूल्य आणि किती सहज आहे. यासाठी आपल्याला काहीही प्रयास करावे लागत नाहीत, कुठं जावं लागत नाही, कुठं विकत काही आणावं लागत नाही, आपल्याबरोबर कायम असतो. मग ह्या ज्या बरोबर गोष्टी आहेत आपल्या सातत्यानं, म्हणजे त्यासाठीच दिलेले आहेत आपल्याला, या जीवाला त्या गोष्टी त्यासाठीच मिळाल्यात की त्याचा त्या व्यक्तीनं सातत्यानं जप केला पाहिजे. जप म्हणजे अवेअरनेसमध्ये राहिलं पाहिजे की माझा श्वास कसा येतोय, कुठं येतोय, कसा जातोय. कारण या आपला जर फोकस त्याच्याकडे जर गेला तर त्या फोकसमुळं काय होतं, अंतर्शुद्धी होते, संपूर्ण चित्ताची शुद्धी होते आणि त्या जीवाचा प्रवास हा शुद्धता झाल्यामुळं त्याचा पुढचा प्रवास हा अतिशय सोपा होतो. जेव्हा प्राणी मात्र श्वास बाहेर टाकतो तेव्हा हंकाराचा उच्चार होतो. ज्या वेळेला जीव श्वास आत घेतो त्यावेळी सकाराचा उच्चार होतो. अशा प्रकारे जीव अहोरात्र हंस किंवा सोहम असा मंत्र जपत असतो. बघा, आपल्याला माहिती आहे का, आपण न कळत मंत्र जपत असतो. या मंत्रावरच आपल्याला आत चाललेल्या मंत्रावर तोंडाने म्हणायचं नाही आहे. हा आपल्याला अपरा परा ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत मॅडमनी अवस्था, तर परा पशंती मध्यमा वैखरी या ज्या 4 अवस्था आहेत त्याच्यातून हा आपोआप जो चाललेला जप आहे त्याच्यावरती फक्त लक्ष केंद्रित करायचे. तोंडाने आपल्याला हा काही म्हणायचं नाही, फक्त श्वासावरती लक्ष देणं आणि हा जो काही जप चाललेला आहे त्याच्यावरती आपण लक्ष देणं, हे इथं महत्त्व दत्तात्रेयाने सांगितलं. भगवान दत्तात्रेयांनी येथे अत्युच्च स्थितीच्या संबंधाने आपल्याला असे उत्तर दिलेले आहे की महास्थितीमध्ये प्रश्वास उच्छ्वास बाहेर येणे किंवा श्वासरूपाने आत जाणे या दोन्ही अवस्थांचा समावेश होत नाही. बाह्यसृष्टीलाच हा श्वासोच्छ्वास गोचर होत असतो. आता ही आपल्याला मॅडमनी भैरव संहिताचं ध्यान ज्यावेळेला पहाटेचं 3:30ला घेतलं होतं त्यावेळेला या सर्व कृती आपल्याकडनं करून घेतलेल्या होत्या. परंतु वास्तविक पाहता सच्चिदानंद परमतत्व हे अखंड सत्य रूपाने सजातीय माळेवरील ओवलेल्या सूत्राप्रमाणे अर्थात दोऱ्याप्रमाणे वास करीत असते. महास्थितीमध्ये प्रश्वास आणि उच्छ्वास बाहेर येणे किंवा श्वास रूपाने आत जाणे, म्हणजे जी काही श्वासाची गती आहे आणि जो काही आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, या दोन्ही अवस्थांचा समावेश होत नाही. कुठं होत नाही? महास्थितीमध्ये. हे महास्थिती अवस्था यायला खूप वेळ लागतो, याला बरीच साधना लागते. या महास्थितीमध्ये हे आपल्याला समावेश होत नाही दोन्ही अवस्थांचा. बाह्यसृष्टीलाच हा श्वासोच्छ्वास गोचर होत असतो. ह्याचा अनुभव आपल्याला बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. छोटासा अनुभव आपण नक्कीच हा भैरव संहिता ध्यानामध्ये सर्वांनी घेतलेला आहे. हे सिद्धयोग साधक भक्त योगी शिष्य धनंजया, माझ्याहून अर्थात श्री शिवशक्ती स्वरूपाहून दुसरे अधिक श्रेष्ठ असे काहीही नाही. बघा, मॅडम सांगतात ना की शिवसरोदय शास्त्राहून अधिक श्रेष्ठ काहीही नाही. याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान सामावलेलं आहे. म्हणजे शिवसरोदय शास्त्र म्हणजेच श्वासाचं शास्त्र. असे काहीही नाही. ज्याप्रमाणे दोऱ्यात मणी ओवावे त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी अर्थात माझ्या श्री शिवशक्ती स्वरूपात हे सर्व पिंड ब्रह्मांडादी ओवलेले आहेत. म्हणजे जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजेच आपण आपला श्वास तोच ब्रह्मांडाचा श्वास, असं इथं यांना थोडक्यात सांगायचं आहे. आणि एवढ्या उच्च गतीला आपण गेलं पाहिजे. या भावनेमध्ये राहून, म्हणजे आपल्याला आता चक्रध्यान चालू होईल.
तर या चक्र ध्यानामध्ये आपल्याला मॅडम नेहमी शिकवतात चक्रांच्या अवस्था, चक्रांची स्थानं, सप्तचक्र, त्याचं जे जे काही उपयोग आहेत आणि ज्या अवस्था आहेत, त्याचे गुण आहेत, सर्व खूप बरीच माहिती चक्र ध्यानामध्ये आपल्याला माहीत आहे आणि इथून पुढे ती आपली जास्त वाढत जाणार आहे माहिती. तर चक्रामध्ये जे काही ज्ञान आहे म्हणजे आपली चक्र आणि ब्रह्मांडाची चक्र ही ज्या वेळेला अलाईन होतात त्याच वेळेला हे आत्मस्वरूप आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. तेच इथं सांगायचं आहे की श्री शिवशक्ती स्वरूपात हे सर्व पिंड ब्रह्मांडादी ओवलेले आहेत. म्हणजे आपण ह्या ब्रह्मांडाचेच भाग आहोत, आपण याचा एक छोटासा भाग आहोत. मग त्याची जी तत्त्व आहेत तीच आपल्या जीवाची तत्त्व आहेत. आणि या भावनेमध्ये राहून ज्या वेळेला आपण आपल्या श्वसनावर लक्ष ठेवू त्याच वेळेला आपण आत्मसाक्षात्काराकडं किंवा इथं जी महास्थिती सांगितलेली आहे या महास्थितीकडं आपण पोहोचू शकतो. बघा म्हणजे किती सोप्या गोष्टी आहेत की आपल्याला काहीही अवघड गोष्टी कोणत्या करायच्या नाहीत. फक्त एकच की आपलं स्वतःचं नियमित आसन, नियमित बैठक आणि नियमित साधना आणि आपल्या श्वासाला दिलेलं महत्त्व, याहून आपल्याला इथं जास्त काहीही लागत नाही. यानंतरचा पुढचा श्लोक आहे, ज्याप्रमाणे एखाद्या दोऱ्यात मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे सुषुम्नेमध्ये सर्व काही ओवलेले किंवा गुंफलेले असते. ही सगळी चक्र सुषुम्नेत आहेत आपली. म्हणजेच ही मण्यामध्ये जसे दोऱ्यामध्ये मणी ओवलेले असतात तसेच सुषुम्नेमध्ये सर्व काही गुंफलेले आहे. या पंक्तीमधील जो काही वर्णनात्मक शब्द बोललेला जातो त्या शब्दाचा नादामध्ये लय होत असतो. नाद या शब्दाचा अर्थ ज्योती असा आहे. ह्याचे आध्यात्मिक अर्थ खूप वेगळे आहेत आणि याच्यामध्ये ना वेगवेगळ्या भाषांचा अवलंब केलेला आहे. म्हणजे फक्त संस्कृतच नाही तर इतर पण भाषा आहेत आणि त्याचे अर्थ हे फार गहन आहेत. तर इथंच हा नाद या शब्दाचा अर्थ ज्योती असा सांगितलेला आहे आणि वेगवेगळ्या उपनिषदांचा सुद्धा याला आधार घेतल्यामुळं हे ज्ञान खूप गूढ झालेलं आहे. श्री योग शिखोपनिषद या ग्रंथात असं म्हटलंय. काय म्हटलंय की नाद म्हणजे ज्योती. आता पुढचं आहे, साधकाला अनाहत नाद किंवा ध्वनी ऐकू येतो. त्या शब्दाच्या नादाच्या किंवा ध्वनीच्या अंतर्गत ज्योती असते. त्या ज्योतीच्या अंतर्गत मन असते. हे मन जेथे विलीन होते तेच विष्णूचे श्रेष्ठ स्थान आहे. बघा म्हणजे मनोलय अवस्था जी आपल्याला स्वामी दत्तावधूतांनी सांगितलेली होती ती हीच अवस्था आहे. आता जे ओंकार साधना करतात, जे नित्य ध्यान करतात, ज्यांना अनाहत नाद आपला ध्वनी ऐकायला येतो त्यांच्यासाठी हे सगळं पुढचं आहे. त्या शब्दाच्या नादाच्या किंवा ध्वनीच्या अंतर्गत ज्योती असते आणि त्या ज्योतीच्या अंतर्गत मन असतं. मन किती सूक्ष्म आहे बघा, त्याच्याकडे शोध घ्यायचा म्हटलं तर. हे मन जेथे विलीन होते तेथेच श्री विष्णूचे श्रेष्ठ स्थान आहे. महासिद्धयोगी गोरक्षनाथ यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की नाभी आधारामध्ये एकाग्र चित्ताने प्रणव मंत्राचा उच्चार केला असता शब्दांचा लय होतो. महासिद्धयोगी गोरक्षनाथ यांनी श्री गोरखवाणी या ग्रंथामध्ये शब्द या विषयाबद्दल असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल की नाभी आधारामध्ये एकाग्र चित्ताने, आता ज्यावेळेला ओंकार ध्यान होतं त्यावेळेला ओंकाराचे उच्चार हे कोणकोणत्या अ, उ आणि म या 3 स्वरांचे उच्चार आपल्याला कोणकोणत्या ठिकाणाहून करायचे हे आपल्याला मॅडमने शिकवलेलं आहे की नाभीमधून कोणता उच्चार करायचे, हृदयामधून कोणता करायचे, विशुद्धी चक्रातून कंठामधून कोणता करायचे आणि पूर्ण आपला मस्तिष्कामध्ये कोणता उच्चार घुमवायचा आहे. प्रणव मंत्राचा म्हणजे ओंकाराचा उच्चार. तर हे सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मला मॅडमने घेतलेलं आहे. पण ह्याची ज्यावेळेला साधना खूप होते ना त्याच वेळेला या पुढच्या अवस्था प्राप्त होतात. त्यासाठी तिथं टिकून राहणं, ते सातत्यानं करणं हे आपल्या साधक, आपण फार छोटे छोटे साधक आहोत
पण आपलं हे खूप छान वाटतंय वाचताना, की आपली ही पहिली पायरी खूप सुंदर अशा ऊर्जेमध्ये, खूप सुंदर गूढ ज्ञानामध्ये आपण चाललेलो आहोत. आणि इतक्या प्रचंड ज्ञानामध्ये जरी आपलं पहिलं पाऊल पडलेलं असलं तरी ते सुद्धा किती महत्त्वाचं आहे, याबद्दल खूप हे सगळं वाचताना आनंद होत आहे. तसंच पुढं सांगितलंय, शब्द हेच कुलूप आहे, त्याने परमतत्वाला बंद करून ठेवलेले आहे. शब्दाची धारा सूक्ष्म परमतत्वावर सूक्ष्म आवरणांना बांधून सृष्टीने निर्माण करीत असते. मूळ अधिष्ठानापर्यंत पोहोचण्यासाठी शब्दाची धारा पकडून परत यावे लागते. यासाठी ती किल्लीही आहे आणि कुलूप पण आहे. हिने कुलूप उघडले जाते. श्री सद्गुरूंच्या शब्दामध्ये परमतत्व राहते, ते केवळ त्याच्याच मनन चिंतनाने उघडते. बघा किती दिवस हा शब्द आपण ऐकतोय मॅडमकडून, आणि त्या सर्वांना मनन चिंतन करा, मनन चिंतन करा. आपल्याला दासबोधमध्ये सुद्धा हे सगळं आलं होतं की मनन चिंतनाशिवाय आपली किल्ली उघडतच नाहीये. म्हणजे परत परत ज्या अर्थी आपल्यासमोर हे शब्द येत आहेत, जे त्यासाठी हे महावाक्य आहेत किंवा महामंत्र आहेत, हेच खरं तुम्ही लक्षात घ्या. कारण मनन चिंतन जर नाही केलं, आपण ऐकलं, पुन्हा आपला संसार, आपल्या सगळ्या संसाररूपीच आहोत आपण सगळे. जरी संसार करायचे आहे तरी आपलं आतलं जे मन आहे ते अध्यात्माकडे ठेवलं पाहिजे आणि मग तो वर संसार केला पाहिजे. मग हे जे मनन चिंतन आहे ते परमतत्व राहते. श्री सद्गुरू उपदेशामुळे किंवा शब्दामुळे नादाचे जागरण होते. अशा प्रकारे जेव्हा स्थूल शब्दाच्या द्वारा सूक्ष्म शब्दाची ओळख होते, तेव्हा स्थूल शब्द सूक्ष्म मूळ शब्दात सामावून जातो. इथं शब्दाची ताकद सांगितलेली आहे की शब्द हेच कुलूप आहे आणि शब्द हीच चावी आहे, किल्ली आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि या शब्दानं या तत्वाला बंद करून ठेवलेलं आहे. शब्दाची धारा सूक्ष्म परमतत्वावर सूक्ष्म आवरणांना बांधून सृष्टीचं निर्माण करत असते. म्हणजे आपण जे काही बोलतो त्याचे व्हायब्रेशन सगळ्या सृष्टीमध्ये पसरतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला तसा प्रतिसाद मिळतो. हे आपण कालच एका दुपारच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात पाहिलं की एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स या ज्या गोष्टी आहेत त्याच या इथं आध्यात्मिक भाषेमध्ये दिलेल्या आहेत. मग शब्दांना जी कंपने निर्माण होतात, शब्दांना जी काही व्हायब्रेशन निर्माण होतात, त्याच्यामुळं सूक्ष्म स्तरावरती बदल घडत असतात आणि या आवरणांना बांधून सृष्टीचे निर्माण करत असतात. मग कोण सृष्टी निर्माण करतं? बघा, आपणच करतो की नाही. आपण जे शब्द बोलतो त्यासाठी शब्द हे अतिशय जपून वापरले पाहिजेत. आपल्याला बोलताना बिलकुल भान नसतं आपण काय बोलतोय काय नाही. तर त्याचे परिणाम काय आहेत हे सायंटिफिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला मॅडमने फार वर्षापासून ह्या गोष्टी पोहोचवत आहेत. शब्द, विचार आणि भावना या 3 गोष्टी आणि श्वास या 4 गोष्टींवर जरी सखोल आपण अभ्यास केला, ज्ञान घेतलं आणि त्या जर आपण आचरणात आणल्या तर या महासिद्ध अवस्थेपर्यंत आपल्याला जायला वेळ लागणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे ज्यांना विज्ञान समजतं त्यांना वैज्ञानिक भाषेत, ज्यांना अध्यात्म समजतं त्यांना त्या भाषेत, सर्व भाषेमध्ये सांगण्याचा आपल्या प्लॅटफॉर्मला मॅडम प्रयत्न करत आहेत की शब्दांची धारा सूक्ष्म परमतत्वावर स्थूल आवरणांना बांधून सृष्टीचे निर्माण करीत असते. मूळ अधिष्ठानापर्यंत पोहोचवण्यासाठी शब्दांची धारा पकडून परत यावे लागते. यासाठी ती किल्लीही आहे. किल्ली कशी आहे? त्याचा जर आपण योग्य वापर केला शब्दांचा, म्हणजे आपण अफर्मेशन देतो, धन्यवाद देतो, चांगले चांगले शब्द विचार क्रिएट करतो, प्रेम प्रकाश पाठवतो, असंच आहे ना इथं. बघा ना काय वेगळं आहे. आपण हे सगळं शिकलोय, फक्त असं वाटतं की खूप जुनी पुस्तकं आहेत, गूढ आहेत, परंतु आपल्या आजच्या ज्ञानामध्ये आपल्याला ज्या समजेल अशा भाषेमध्ये आपल्यापर्यंत यापूर्वीच हे सगळं ज्ञान येऊन गेलेलं आहे. तर यासाठी किल्लीसुद्धा आहेत शब्द आणि कुलूपसुद्धा आहेत. म्हणजेच आपणच आपल्या ज्या येणारे प्रसंग, भावना ज्या आहेत त्या बंद करण्याची ताकद आणि ते चांगल्या गोष्टी घेण्याची किल्ली ही या शब्दांमध्ये आहे. हिने कुलूप उघडले जाते. श्री सद्गुरूंच्या शब्दामध्ये परमतत्व राहते, ते केवळ त्यांच्याच मनन चिंतनाने उघडते. आपण मनन चिंतन कशाचं करायचंय? परमतत्वाचं.
अशा प्रकारे जेव्हा स्थूल शब्दाच्या द्वारा सूक्ष्म शब्दाची ओळख होते, म्हणजे वर वर करणे आपण जे काही शब्द बोलत असतो त्यातून आपल्याला सूक्ष्म शब्दाची ओळख होते आणि हे स्थूल शब्द सूक्ष्म मूळ शब्दात सामावून जातो. त्यानंतर गोरक्षनाथांनी दत्तात्रेयांना प्रश्न विचारलाय. त्यांचे माता पिता घरदार याविषयी असा प्रश्न विचारला. हे स्वामी, आपली माता कोण, आपले पिता कोण, आपले सद्गुरू कोण आहेत, ज्यांच्या कृपेने आपल्याला ही उच्च स्थिती प्राप्त झालेली आहे? आपण आपले आसन विश्रांतीसाठी कोठे कोठे ठेवलेले आहे? कृपा करून आपण मला आपल्या घराचा ठाव ठिकाणा सांगा, असं गोरक्षनाथांनी विचारलेलं आहे. तर काय उत्तर देत आहेत बघूया. वरील प्रश्नाचे उत्तर देताना श्री सद्गुरू दत्तात्रेय महासिद्धयोगी गोरक्षनाथ यांना असे म्हणाले. हे अवधूत गोरक्षनाथ, माझी माता क्षमा आहे. माझे पिता सत्य असून ज्ञान हे माझे सद्गुरू आहेत. ज्ञानरूपी श्री सद्गुरूंमुळे मला आत्मपरिचय घडून व ही स्थिती प्राप्त झाली आहे. जे अलक्ष आहे तेच माझे आसन असून मी या अलक्षामध्ये विश्रांती घेत असतो. बघा, थोडक्यातच त्यांनी उत्तर दिले आणि त्याच्यामध्येच केवढा गहन अर्थ सामावलाय की त्यांची माता कोण आहे? क्षमा आहे. सर्वांना ते कायम क्षमा करत असतात, ममत्वाने पाहत असतात. आणि माझे पिता हे सत्य आहेत की जे काय सत्य सनातन आहे त्याच्यापासून ते विलग नाहीत, ते त्यांचं स्वरूप आहे. सत्य हेच त्यांचं पिता आहेत, स्वरूप आहे. आणि ज्ञान हे माझे सद्गुरू आहे. बघा, ज्ञान म्हणजे किती प्रकारचं प्रचंड ज्ञान आहे. तर हे ज्ञानालाच त्यांनी सद्गुरू समजलेलं आहे. आणि ज्ञानरूपी सद्गुरूंमुळे मला आत्मपरिचय घडून आला. म्हणजे त्यांनी इथे व्यक्ती कुठल्या घेतलेत का पहा बरं. आपण कायम प्रत्येक गोष्ट व्यक्तीमध्ये शोधत असतो. म्हणजे आपले विचार अजून संकुचित आहेत, आपल्याला अजून त्या अवस्था प्राप्त झालेल्या नाही आहेत की कोणाला आई मानायचं, कोणाला पिता, कोणाला सद्गुरू. आपण ते व्यक्ती शोधत असतो. या व्यक्तीमध्ये गुरु पाहत असतो, त्या व्यक्तीमध्ये पितृत्व पाहत असतो, दुसऱ्या व्यक्तीमध्ये मातृत्व पाहत असतो. तर इथं आपल्याला दत्तात्रेयांनी सांगितले की क्षमा ही माझी माता आहे. म्हणजे मी माता कोणाला मांडलेला आहे? क्षमेला मांडलेला आहे. क्षमा करणं, जसं धन्यवादाची महत्त्व आहे तसंच क्षमेचंही खूप महत्त्व आहे. कारण क्षमा केल्यानंतर अहंकार हा गळून पडतो. म्हणजे मनुष्याला लक्षात येतं की आपण दुसऱ्यांना ज्यावेळेला क्षमा करतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये प्रोसेस घडतात आणि त्याचा जो अहंकार आहे तो हळूहळू कमी होतो. आणि सत्यापासून तर विलग कोणीच होऊ शकत नाही. जे संपूर्ण शाश्वत सत्य आहे त्याचाच जर आपण पाठपुरावा केला इतस्तः न भटकता, तर आपला रोखठोक आपला हा प्रवास चालू असतो. आणि ज्ञान हे त्यांनी सद्गुरू म्हटलेलं आहे. पहा बरं, हे ज्ञानाला म्हणजे जे कुठलं ज्ञान असेल, जे त्यांना जे हवंय ज्ञान, त्याला संपूर्ण शरणागत होऊन जे कुठलं ज्ञान मिळेल तेच त्यांचं गुरु. मग ते आत्मसात करणं, त्याच्यावरती विचार करणं, त्याच्यावरती काम करणं आणि त्याची सखोलता मिळवणं. आणि हे ज्ञान मिळवल्यामुळं आपल्याला या सद्गुरूंचा आत्मपरिचय घडून आला आणि त्यामुळंच मला ही अवस्था प्राप्त झाली, असं श्री दत्तात्रेय सांगत आहेत. आता हे आपण आपल्या भाषेत झालं. आता त्यांनी स्पष्टीकरण कसं दिले बघूया. श्रीमद भागवत या ग्रंथातील 11 स्कंदामध्ये यदु अवधूत यांचा संवाद सांगितलेला आहे. या प्रसंगी भगवान